तर सगळ्यांना सुप्रभात। तर आज मी माझ्या बर्थडेचा व्लॉग बनवायचा प्रयत्न केला। सगळ्यात आधी सकाळी उठून मी आमच्या इकडच्या जवळच्या राम मंदिरात गेली, देवाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ बसले, शंकराचं दर्शन घेतलं आणि मग मी आली घरी। तर आता मी इथे हे प्रदक्षिणा घालत होती देवाला आणि मग मी आली घरी। तर घरी इथे ऑर्डर केलेला होता नाश्ता, त्याच्यामध्ये समोसा, ढोकळा, कचोरी, फाफडा, जिलेबी असं सगळं होतं। तर हा मी ह्यांचा पट्टी समोसा ट्राय केला आणि हे सगळं आलेलं तिवारीमधनं, अप्रतिम होतं चवीला। मग आम्ही निघालो वजिराला, गणपती मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला। आणि काल विनायक चतुर्थी पण होती आणि माझा बर्थडे पण होता। तर मग घरी आलो, दर्शन घेतलं, घरी आलो आणि मग आईने हे सुंदर जेवण बनवलं। त्याच्यामध्ये होता पुलाव, छोले, जिलेबी, त्याच्यानंतर रबडी, असं खूप काय काय होतं आणि कोथिंबीर वडी। त्याच्यानंतर ही माझी ताट झालेलं तयार। त्याच्या आधी आईने मला ओवाळलं। तर हा मी इथे रेडी नव्हती झालेली, कारण का संध्याकाळी मला परत रेडी व्हायचंच होतं। तर इथे आई मला ओवाळत होती आणि हे औक्षण कसं करतात ते ती मला दाखवत होती। तर अशा प्रकारे तिने मला ओवाळलं, मग मी आईच्या पाया पडली आणि मग आम्ही जेवण केलं। तर हे होतं माझं दुपारचं जेवण। तर असं हे मस्त आम्ही जेवलो आणि ताणून झोपून दिला। आणि संध्याकाळी होती केक कटिंग सेरेमनी। तर हा आणलेला माझ्या भावाने केक फ्रॉम स्वीट काउंटी, चॉकलेट तिरामिसू केक होता, अप्रतिम होता चवीला। Happy birthday to you. आणि तुला बोलूया अरे घे किती लांबून आणि हा एक केक कापायचा राहून गेला, जो आलेला इस्कॉन मधनं। हे दरवर्षी मला हा बर्थडे साठी केक पाठवतात। तर असा होता हा माझा बर्थडेचा छोटासा व्लॉग। कसा वाटला नक्की कॉमेंट